आज आपण अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त गणेश पुराणातील एकाक्षरी गणेश मंत्राचा आपण जर नाम जप केलो तर काय फलश्रुती आहे असं आपण आजच्या अध्ययनातून सांगणार आहोत. ब्रह्मदेव महान तपस्वी व्यासांना म्हणाले, हे वत्समंगल मूर्ती श्री गजाननास प्रसन्न करण्याचे अनेक मंत्र आहेत, ज्या मंत्रामुळे सिद्धी लवकर प्राप्त होते व ज्यामुळे ते सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर या 6 सद्गुणांची प्राप्ती होते. असा मंत्र मी तुला सांगतो. त्या मंत्राचा भक्तिमय अंतकरणाने जप केल्यास प्रत्येक मनुष्यास सिद्धी प्राप्त होते. गणेश मंत्राची संख्या अतिशय जास्त आहे. गणेश मंत्रात एकूण 7 कोटी महामंत्र सांगितलेले आहेत. त्या मंत्राचे दिव्य रहस्य गणेश पित्यास म्हणजेच देवादिदेव महादेवास माहीत आहे व मला माहीत आहे. महामंत्रापैकी षडाक्षर मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. केवळ त्या 2 मंत्रामुळे सर्व सिद्धीची प्राप्ती होते. श्री गजाननाची उपासना प्रत्येक मनुष्याने करणे आवश्यक आहे, पुण्यकारक आहे. गणेश भक्त जन्ममरणाच्या बंधनात अडकत नाही, त्यांना मुक्तीची प्राप्ती होते. तसेच ते सर्व देवदेवतांनाही पूज्य होतात. अशा भक्ताकडे दिव्य सामर्थ्य असते. सर्व सिद्धी त्यांच्या चरणी लोटांगण घालीत येतात. त्यांच्या मनाला जे वाटेल ते करण्याचे त्यांना सामर्थ्य प्राप्त होते. ग्रहांची बाधा गणेश भक्तावर चालत नाही. जे लोक गणेशाची उपासना करत नाहीत, गणपती अथर्व शीर्ष किंवा गणेश सहस्त्रनामावली म्हणत नाहीत, अशांची तोंडी पाहू नये. जर अशा लोकांचे दर्शन झाले तर संकटावर संकट येतील. जे गणपतीचे सच्चे भक्त असतात त्यांच्या दर्शनाने सर्व विघ्ने पळून जातात. त्यामुळे मी तुला सर्वप्रथम एकाक्षर मंत्र सांगतो. या दिव्य मंत्राने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुला सुख, शांती, समाधान लाभेल. अनुष्ठान करणाऱ्याचे अंतकरण प्रथम सात्विक असाव्यास हवे. त्याचा आहारही सात्विक हवा. आचार, विचार, उच्चार यामध्ये पवित्रता हवी. अनुष्ठान करणाऱ्या गणेश भक्तांनी प्रथम अभ्यंग स्नान करून शुश्रूषित व्हावे. नंतर सोवळे नेसून दर्भासन किंवा त्यासारख्या शुद्ध आसनावर मनात कोणताही विकल्प न आणता बसावे. नंतर ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असा नामोच्चार करीत आचमन करावे. त्यानंतर प्राणायाम करावा. हे सर्व झाल्यानंतर अंतर्मात्रका बहिर्मात्रकापूर्वक न्यास करावा. श्री गजाननाच्या पवित्र चरण कमलापासून मस्तकापर्यंतच्या दिव्य स्वरूपांचे हृदयात ध्यान करून मानसपूजा करावी. त्यानंतर श्री गजानन प्रसन्न होईपर्यंत शांत चित्ताने नियमपूर्वक पुरुषचरण करण्याचा संकल्प करावा. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश दिला. महर्षी व्यासांना समाधान झाले. त्यांनी ब्रह्मदेवाचे आभार मानले. पुढे ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, अनुष्ठान करताना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ देऊ नये. त्यासाठी ज्या ठिकाणी मन चंचल होणार नाही अशा एकांताच्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात बसून तू गणपतीच्या मंत्राचे अनुष्ठान कर. या मंत्राचा उपदेश फक्त तू सात्विक माणसांनाच कर. तू जर चुकून कपटी, नास्तिक, व्यभिचारी लोकांस या मंत्राचा उपदेश केला तर त्या मनुष्याच्या मागील 10 पिढ्या व पुढील 10 पिढ्या रौरव नरकात जातील. तुझ्या अंतकरणात दृढ भक्ती आहे. तू सत, आचार, विचार, उच्चार करणाऱ्या मनुष्यास या मंत्राचा उपदेश कर. भक्तिमय अंतकरणाने व श्रद्धापूर्वक जो पुण्यवान मनुष्य श्री गणेशाची पूजा करेल त्याला सर्व सुखांची प्राप्ती होईल. मंगलमूर्तीच्या कृपेमुळे संतती, संपत्ती व ज्ञान यांची प्राप्ती होईल. संपूर्ण जीवनात तो अनेक सुखे भोगेल. त्यानंतर त्याला श्री गणेशाच्या चरणी स्थान मिळेल. तो जन्ममृत्यूच्या चक्रात अडकणार नाही. त्याच्या पूर्वजांचा उद्धार होईल. एकाक्षरी श्री गणेश मंत्र ओम ग ओम ग ओम या मंत्राच्या पठणाने अनेक गोष्टीची प्राप्ती होते. स्नानानंतर 108 वेळेला या मंत्राचा जप करावा. षडाक्षरी गणेश मंत्र ओम वक्रतुंडाय हूं ओम असं मंत्राचं जर आपण नामजप केलो तर त्याला सर्व फलश्रुती प्राप्त होते असे गणेश पुराणामध्ये सांगितले आहे.